शिक्षकांची वेतन निश्चिती संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित। शिक्षकांची वेतन निश्चिती संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की शासकीय सेवेतील अथवा ज्यांचे वेतन अनुदान शासनामार्फत अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत अदा केले जाते अशा नियमित निमशासकीय सेवेतील व्यक्ती ज्यावेळी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील 100% अनुदानित खाजगी शाळा ज्यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालये, शासकीय विद्यानिकेतने व सैनिकी शाळा या शाळांमधील कोणत्याही स्तरातील व कोणत्याही माध्यमातील शिक्षण सेवक पदावर विहित पद्धतीने नियुक्त होतो यावेळी वेतन निश्चिती करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहेत। याकरिता सदर कर्मचाऱ्यांची पूर्वीची नियुक्ती नियमित स्वरूपाची व वैध मार्गाने झालेली असावी, म्हणजेच त्या कर्मचाऱ्यांची पूर्वीची नियुक्ती त्या पदाकरिता विहित करण्यात आलेल्या सेवा प्रवेश नियमांच्या तरतुदींची पूर्तता सक्षम नियुक्ती प्राधिकाऱ्यांमार्फत झालेली असावी असे नमूद करण्यात आले आहे। तसेच अशा कर्मचाऱ्यांनी पूर्वीच्या पदावरील सेवेचे स्थायित्व लाभ प्रमाणपत्र धारण केले असणे किंवा शासकीय सेवकास त्याने धारण केलेल्या पदावर स्थायित्व लाभ प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता ज्या अटी किंवा शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे त्या सर्व अटी आणि शर्तींची पूर्तता अशा कर्मचाऱ्यांनी पूर्वीच्या पदावर केलेली असणे आवश्यक राहील। तसेच अशा कर्मचाऱ्याने नवीन पदाकरिता केलेला अर्ज संबंधित कार्यालयाच्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या किंवा कार्यप्रमुखाच्या पूर्व परवानगीने केलेले असावे असे नमूद करण्यात आले आहे। त्याचबरोबर पूर्वीच्या पदावर आहरित केलेल्या अंतिम वेतनाचा टप्पा अनुज्ञेय असलेल्या नवीन वेतन श्रेणीत समाविष्ट नसल्यास नवीन वेतन श्रेणीच्या किमान टप्प्यावर या उमेदवारांची वेतन निश्चिती करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे। तसेच पूर्वीच्या पदावर आहरित केलेल्या अंतिम वेतनाचा टप्पा अनुज्ञेय असलेल्या नवीन वेतन श्रेणीत समाविष्ट असल्यास नवीन वेतन श्रेणीतील अशा टप्प्यावर या उमेदवारांची वेतन निश्चिती करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे। तसेच सद्यस्थितीत ज्या उमेदवारांचा शिक्षण सेवक कालावधी चालू आहे अशा उमेदवारांची वेतन निश्चिती सदर निर्णयामध्ये दर्शविण्यात आल्याप्रमाणे करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे। तसेच शिक्षण सेवक पदावरील रुजू दिनांकापासून अशी वेतन निश्चिती अनुज्ञेय असणार नाही असे देखील नमूद करण्यात आले आहे। धन्यवाद। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहिल्यानगर।